अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मोटिवेशनल रुपाली या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. नागपंचमी निमित्त आपण नवनाग स्तोत्राचं पठण करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे जे नवनाग स्तोत्र आहे ना, नवनाग स्तोत्र आहे ना, ते सर्व दोष, कालसर्प दोष, मांगल्य दोष दूर करतं आणि आपल्या आयुष्यात सुख समाधानाने शांती घेऊन येतं. हा एक दिव्य मंत्र आहे जो आपल्याला सुरक्षितता प्रदान करतो. शाप, नजर दोष, काळी जादू आणि सर्व साप नाग यापासून आपल्याला संरक्षण मिळवून देतो. त्यामुळे या अत्यंत सोप्या आणि दिव्य मंत्र आपल्याला शेवटपर्यंत ऐकायचा आहे, म्हणायचं आहे. आजच्या दिवशी नागांची पूजा करून आपल्याला यांचं नावं घ्यायची. कोणाची? अनंत, वासुकी, शंख, पद्म, धृतराष्ट्र, शंखपाल, कालिया, तक्षक आणि पिंगल अशी नावे घेऊन आपल्याला पूजा करायची आहे. आणि मग या 9 नागांच्या स्तोत्राचं पठण करून नमस्कार करायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे. नवनाग स्तोत्र. अनंत वासुकी शेषम पद्मनाभं च कम्बलं शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. अनंत वासुकी शेषं पद्मनाभं च कम्बलं शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. अनंत वासुकी शेषं पद्मनाभं च कम्बलं शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. सर्वत्र विजयी भवेत्. सर्वत्र विजयी भवेत्. या स्तोत्रात सर्पदेवतेला त्याच्या सर्व नावांसह धन्यवाद मानलेले आहेत. आपण या सर्पदेवतेने आपल्या रत्नांवर पृथ्वीचा भार घेतलेला आहे असं म्हटलंय, म्हणून आपण या स्तोत्रातून सर्पदेवतेचे आभार मानतो. तर या स्तोत्राचे पठण केल्यावर अजून काय आपल्याला फायदे होतात? काल सर्पदोष निवारण होतं, पितृदोषाचे निर्मूलन होतं, राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आपल्याला मुक्ती मिळते, सापाची भीती नाहीशी होते आणि धनसंपत्ती सुद्धा प्राप्त होते. तर या आजच्या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नवनाग स्तोत्राचे पठण करायचे आहे. उच्चार एकाग्रता आणि श्रद्धा ठेवून आपल्याला आणि भक्तीने आपल्याला हे नवनाग स्तोत्र म्हणायचे आहे. आपल्या मनातील सर्प, नाग यांच्याबद्दलची भीती दूर होण्यासाठी या स्तोत्राचा किंवा मंत्राचा खूप फायदा होणार आहे आपल्याला. या दिवशी मांसाहार आवर्जून टाळा. वाईट बोलणं, अपशब्द बोलणं, कुणाचा रागराग करणं, कुणाची निंदा करणं, मागे त्यांची निंदा करणं नक्की टाळा, आवर्जून टाळा. ओम नागदेवताय नमः. ओम नागदेवताय नमः. ओम नागदेवताय नमः. पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. जय नागदेवता. बाय बाय.